नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मोठा होईल परंतु शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, आज आपण कोथिंबीर या पिकाविषयी माहिती पाहणार आहोत। अत्यंत कमी कालावधीत म्हणजे 35 ते 45 दिवसात येणारे पीक आहे। पहिल्या दिवसापासून तर काढणीपर्यंत येणारे एका शेवटच्या दिवसापर्यंत आपण हे आदर्श वेळापत्रक तुम्हाला मी सांगत आहे। तर पहिल्या दिवशी म्हणजे पेरणी पूर्व तयारी आणि पेरणीचा दिवस आपला पहिला। तर बियाण्याची निवड करायची आहे। आपण आंध्रा घेऊ शकतो किंवा तुमच्या जे भागात कास्ती व्हरायटी म्हणा, रुचिरा म्हणा, अशा अनेक प्रकारचे वाण आहेत। त्यापैकी तुमच्या भागात जो वाण चालतो तो वाण निवडा आणि त्या बियाणे आणल्यानंतर पेरणीपूर्व कोथिंबीरीच्या बियाला धने 2 भागात फोडून घ्यायचे। जे एक धना असतो त्याचे 2 भागात फोडून घ्यायचे। बुरशीपासून त्याच्या सोबत बचावासाठी आपल्याला कार्बोडायझिम हे 2 ग्रॅम ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावायचं आहे, म्हणजे जेणेकरून बीज प्रक्रिया व्यवस्थित होईल। किंवा एवर गोल जरी आपण संपूर्ण बियाला चोळलं तरी चालेल। तर पेरणी करताना गादी वाफ्यावर किंवा सपाट वाफ्यावर 3 ते 4 इंच अंतरावर ओळीने पेरणी करून घ्यायची किंवा फेकून पेरणी करायची। तर दुसऱ्या दिवशी आपली अवस्था काय असणार आहे? पाणी व्यवस्थापन। पेरणीनंतर लगेचच हलकं पाणी द्यायचे। कोथिंबीर उगवेपर्यंत 8 ते 10 दिवस जमिनीत ओलावा टिकून राहिला पाहिजे। उगवण साधारणपणे 8व्या ते 10व्या दिवशी कोथिंबीरची जमिनीच्या बाहेर दिसू लागेल। त्यानंतर आपलं तिसरं काम महत्त्वाचं आहे, तर वाढीची अवस्था। दिवस 11वा ते 20वा। पहिलं दिवस 12 ते 15 कोथिंबीरमध्ये 2 ते 3 पानावर आली की हलका युरियाचा डोस द्यायचा आहे त्याला, आणि 19-19 विद्राव्य खत सुद्धा देऊ शकता। तर त्या कोथिंबीरमध्ये आता 12-13 दिवसांचा झाल्यानंतर तण उगवून येणार आहेत। तर ते तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कोथिंबीर लहान असताना त्यातील गवत तण हाताने उपटून काढा, जेणेकरून मुख्य पिकाला पोषण चांगलं मिळेल। आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो इथं, आपली जोमदार वाढ झाली पाहिजे त्यासाठी फवारणी। दिवस असतो 21व्या ते 30व्या दरम्यान। तर कीड आणि रोग नियंत्रण। या काळात मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो। खबरदारी म्हणून नीम तेलाची किंवा हलक्या बुरशीनाशकाची फवारणी करा। दुसरी फवारणी, त्यानंतर आपली दुसरी फवारणी, तुम्ही जर 21व्या दिवशी फवारणी घेतली असेल तर दुसरी फवारणी आपल्याला 25व्या किंवा 26व्या दिवशी घ्यायची। कोथिंबीरची चकाकी आणि वाढ वाढवण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा एखादे टॉनिक फवारल्यास फायदा होईल। ह्युमिक ॲसिड घेऊ शकता किंवा एखादं टॉनिक त्याबरोबर घेऊ शकता। आणि पाणी, मेन मुद्दा हा, कोथिंबीरीला पाणी आवश्यक। कोथिंबीरीला सकाळी किंवा संध्याकाळीच पाणी द्यायचं, दुपारच्या कडक उन्हात पाणी द्यायचं नाही, तर जेणेकरून आपले ऊन टाळावे। आणि 5वा मुद्दा, काढणीची वेळ दिवस 35 ते 45। 35व्या किंवा 45व्या दिवशी आपली कोथिंबीर काढायला येईल, या दरम्यानच काढायला येईल। काढणी, कोथिंबीरीला फुले येण्यापूर्वी काढून घ्यायची आपल्याला। 35 ते 40 दिवसात उपटून किंवा कापून काढणी करावी। उपटून किंवा कापून म्हणजे तुम्ही म्हणसान उपटून किंवा कापून कसं, तर जर चायना पद्धतीचं बियाणे जर आपण वापरलं असेल तर कापून घेतले जाते, त्याची परत आपल्याला कापणी करता येते। आणि गावठी पद्धतीची कोथिंबीर असेल तर ती उपटून घ्यावी लागते। तर बाजारात विक्री करताना जर आपल्याजवळ चांगलं मोठं मार्केट असेल, आपण जर मोठ्या प्रमाणात जर लागवड केली असेल तर आपण मोठ्या मार्केटला नेऊ शकतो किंवा आपल्या जवळच्या बाजारात सुद्धा आपण पाठवू शकतो। उन्हाळ्यात जर तुम्ही कोथिंबीर लागवड करीत असाल तर शक्यतो स्प्रिंकलरवर लागवड करा, जेणेकरून कोथिंबीरीला पाणी साचलेलं आवडत नाही आणि जमिनीत वापसा कंडिशन राहील व जमिनीत ओलावा सुद्धा चांगला राहील। आणि बाजारभावाचा अंदाज जर उन्हाळ्यामध्ये पाहिलं गेलं तर कोथिंबीर